नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोनाली या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 17 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। याआधील पाठाच्या भागामध्ये आपण पाहिलं की मुक्या जनावरांवरती, मुक्या प्राण्यांवरती जर आपण माणसांप्रमाणेच प्रेम केलं तर तेही आपल्याला त्याचप्रमाणे प्रेमाने आपल्याबरोबर वागतात। त्याचंच प्रत्यक्ष अनुभव लेखकाने इथे आपल्याला सांगितलेला आहे। चला तर आता प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून आपण हा पाठ अभ्यासून घेऊया। लेखक सांगतात की सुरुवातीला जेव्हा सोनाली आणि रुपालीला आणलं होतं तर रुपाली मोठी वाटत होती आणि सोनाली लहान वाटायची, पण आता त्यांचं शारीरिक बदल झालेला होता। काही दिवसानंतर त्यांची वाढ झालेली होती आणि रुपाली लहानखुरी राहिली होती, पण बघता बघता सोनाली तिच्यापेक्षा दुप्पट चौपटीने शारीरिक वाढलेली होती आणि सोनाली रुपालीला सहजतेने आपल्या तोंडामध्ये उचलून नेत असे, पण त्यावेळेस ती सतर्क राहायची की आपले दात रुपालीला लागू न देण्याची ती काळजी घ्यायची। पण रुपालीने मात्र आपला ताईपणा काही सोडलेला नव्हता, ती हुकूम गाजवतच होती। पुढे लेखक म्हणतात की एकदा ते मुंबईला गेले होते आणि मुंबईवरून येताना त्यांनी दोघींसाठी म्हणजेच रुपालीसाठी गळ्यामध्ये बांधण्यासाठी पट्टा आणलेला होता आणि सोनालीसाठी साखळदंड आणलेल्या होत्या। त्याच्या पाठीमागचं कारण पुढे लेखक सांगत आहेत की लहानपणापासून जर त्यांना साखळीची सवय लावली नाही तर मोठेपणी ही जनावरं साखळी घालू देत नाहीत। घरच्या गच्चीवर सोनालीचं बिराड थाटलं। तर आता इथे सांगतात की आता बघा, आपण पण लहान मुलांना काही चांगल्या सवयी हे लहान वयातच लावत असतो, कारण की एकदा काही गोष्टींची सवय त्यांना लागली तर ते नवीन गोष्टींचं सवय त्यांना पटकन ते आवडत नाही। जसं तुम्हाला माहिती असेल की लहान मुलांना आपण बघा थंडीपासून बचावण्यासाठी त्यांना सॉक्स घालत असतो, कानटोपी घालत असतो, पण ती लहान मुलं काय करतात, सारखी काढून टाकतात। जर सुरुवातीला आपण त्यांना त्या कानटोपीची सवय नाही ठेवली घरात, म्हणजे त्यांच्या शरीरावरती काही गोष्टींची सवय जर आपण त्यांना नाही ठेवली तर मग त्या लोकांना मोठे झाल्यावरती ती कानटोपी वगैरे घालायला आवडत नाही। म्हणजे किती थंडी असू दे त्यांना ते बांधायला तयार नसतात। म्हणूनच आई पण काय करत असते, लहानपणीच त्या मुलांना असं बांधून ठेवत असते, उंजारात दुपटीमध्ये वगैरे बांधून ठेवत असते किंवा कानटोपी। तर लहान मुलांना ती लहानपणापासूनच सवय लावावी लागते की कानावरती वगैरे बांधून ठेवण्यासाठी, नाहीतर मग ते एकदा मोठे झाल्यानंतर मग ते सवय ते नसल्या कारणाने ते बांधून घेत नाहीत। मग तसंच लेखक इथे वर्णन करत आहेत की प्राण्यांचं पण तसंच असतं की त्यांना लहानपणापासून ती साखळदंडाची किंवा साखळी बांधण्याची, गळपट्टे बांधण्याची सवय लावावी लागते, नाहीतर ते एकदा जर त्या मोठे झाले तर त्यांना ती सवय नसल्या कारणाने ते साखळी वगैरे बांधून देत नाहीत किंवा गळपट्टा गळ्यात बांधून देत नाही। म्हणून लेखक म्हणतात की लहानपणापासून जर त्यांना साखळीची सवय लावली नाही तर मोठेपणी ही जनावरं साखळी घालू देत नाहीत। आणि त्यांना माहिती आहे की आता हे कुत्र्याचं पिल्लू वगैरे ठीक आहे, पण आपल्याला बाहेर वगैरे जायचं असेल तर त्यांना साखळीत किंवा मग गळपट्टा घालूनच घेऊन जावं लागतं। किंवा मग आता सिंह कन्या असल्या कारणाने तिला किती दिवस ते आपल्या घरामध्ये ठेवणार, एक मोठी झाल्याने कालांतरे त्यांना तिची व्यवस्था दुसरीकडे करावीच लागणार होती, म्हणून ती साखळीची सवय तिला त्या सोनालीला असावी याच्यासाठी लेखक सांगतात की तिला लहानपणापासूनच आता सोनाली आणि रुपाली यांना ह्या गळपट्ट्याची आणि साखळीची सवय करावी लागणार होती, नाहीतर मग मोठे झाल्यावरती ते हे साखळी वगैरे घालून देणार नाहीत। घरच्या गच्चीवर सोनालीचं बिराड थाटलं। मात्र लेखकाने सोनालीचं बिराड म्हणजे तिचं राहण्याची व्यवस्था कुठे केली, गच्चीवर केलं, कारण की आता ती शरीराने वाढलेली होती, आकाराने ती मोठी झालेली होती आणि त्यामुळे घरामध्ये तिला वावरण्यासाठी, खेळण्यासाठी पुरेशी अशी जागा नव्हती। पण गच्चीवर कसं मोकळं असल्या कारणाने तिथे छानपैकी ती मोकळं वातावरणामध्ये तिचं राहणं वगैरे व्यवस्थित होईल याच्यासाठी लेखकाने तिचं सगळं सामान वगैरे गच्चीवर नेऊन ठेवलं। गच्चीवर मी नेहमी दोघींना मोकळं ठेवत असे, म्हणजे गच्चीवर जेव्हा दोघींना ते एकत्र नेत असेल तर खेळण्यासाठी दोघांना ते बांधून ठेवत नसेत। पुढे गच्चीवर सोनाली आणि रुपाली मोकळेपणाने खेळू लागल्या, एकमेकींचा पाठलाग करू लागल्या, माझ्या पायातून पळू लागल्या। पण सिंह कन्या, एक श्वान कन्या आणि एक डॉक्टर कन्या असा हा अवर्णनीय सामना। आता बघा इथे लेखक सांगत आहेत की गच्चीवरती ते रुपाली आणि सोनालीला मोकळेपणाने खेळण्यासाठी मोकळीकता देत, मग ते दोघी पण मस्तपैकी छानपैकी जेव्हा त्यांना खेळायला मिळायचं, छानपैकी मोकळेपणाने खेळायचे, एकमेकींचा पाठलाग करायचा, लपाछपी वगैरे पकडापकडीचा खेळ वगैरे खेळायचे आणि अधूनमधून लेखकाच्या पायाजवळ जाऊन त्या पळत राहायच्या।
मग आता लेखकाने सांगतात बघा, पहिल्या पॅरेग्राफमध्येच आपण पाहिलेलं होतं की एकाच महिन्यामध्ये त्यांच्या घरामध्ये 3 नवीन पाहुणे आलेले होते. एक म्हणजे कुत्र्याचं पिल्लू, दुसरं म्हणजे सिंहाची कन्या आणि तिसरं म्हणजे त्यांची नात. मग रुपाली, सोनाली आणि दीपाली. मग इथे लेखक ते सांगत आहे की एक सिंह कन्या, एक श्वान कन्या आणि एक डॉक्टर कन्या असा अवर्णनीय सामना. तर हे मग कधी कधी लेखक त्यांच्या त्या नातीला पण खेळायला वगैरे त्यांची गंमत वगैरे बघण्यासाठी घेऊन यायचे आणि हे जेव्हा सगळे एकत्र बसून ते खेळायचे, लेखक पाहायचे. हे वर्णन लेखक म्हणतात की हा जो तो तिकडचं जे काही वातावरण निर्मिती व्हायचं, खेळकर असं मस्त मौजी मस्तीचं मोकळेपणानं खेळण्याचं जे काही वातावरण निर्माण व्हायचं ते पाहून लेखक म्हणायचं ते वातावरण कसं असायचं, अवर्णनीय असं असायचं की त्याचं वर्णन त्यांना शब्दामध्ये मांडता येत नव्हतं. असं ते अवर्णनीय वातावरण निर्माण होत होतं. मला त्यावेळी कोणत्याच गोष्टींची भान राहत नसे. एक विलक्षण अवर्णनीय आनंद मी लुटत असे, अगदी भरभरून. मग बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक डोक्याला त्यांच्या चिंतेच्या बऱ्याच गोष्टी होत असतात आणि ते आपण पाहतो की ह्या धकाधुकीच्या जीवनामध्ये कुठेतरी आपल्याला मनाला आनंद मिळवण्यासाठी काहीतरी छंद आपण जोपासत असतो, जेणेकरून आपल्या ह्या धकाधुकीच्या जीवनामध्ये आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होत असतो. तर त्याप्रमाणेच लेखक सांगतात की ज्यावेळेस मी वेळ काढून गच्चीवर यायचो, सोनाली आणि रुपालींचं ते मनमोकळे खेळणं पाहून माझं त्या इतर कोणत्याच गोष्टीमध्ये भान नसायचं. त्या गोष्टीमध्ये जर मी ते पाहायचं ते अवर्णनीय असं दृश्य पाहून मी जगातील सगळ्या गोष्टी विसरून जायचं, कोणत्याच गोष्टीचं भान मला राहत नसे आणि तो जो आनंद असायचा तो विलक्षण अवर्णनीय असा आनंद असेल आणि तो मनापासून मी तो आनंद लुटत असेल. अगदी भरभरून मी त्या क्षणाचं त्या जीवनामध्ये आलेलं, बघा आपल्या जीवनामध्ये आलेले प्रत्येक क्षण आपण हे आनंदाने आणि भरभरून जगायला हवे. तर असंच लेखक काही त्यांच्या जीवनातील काही क्षण आनंदाने आणि भरभरून जगत होते आणि त्याचं वर्णन इथे लेखक करत आहेत. याच गच्चीवर त्या दोघी पहिल्या पावसाळ्यात नाचल्या होत्या. फारच जोराचा पाऊस आला म्हणजे मात्र सज्जाचा आडोसा त्या घेत, एरवी साऱ्या गच्चीवर पावसात हुंदळत. आता बघा, ते सांगतात की ह्या दोघींना गच्चीवरती मनमोकळेपणाने खेळायचे, एकमेकांबरोबर मस्तपैकी सहवासामध्ये ते वातावरण आनंदित करून टाकायचे आणि मग ह्याच गच्चीवरती लेखक सांगतात की पावसाळ्यामध्ये त्या उड्या मारायच्या, नाचायच्या, पावसाळ्याचा आनंद घ्यायचा. पण खूप जोराचा पाऊस आल्यावरती त्या छताच्या खाली येऊन थोडा आडोसा घेत असत. पण जर सर्वसामान्य नॉर्मल पाऊस असायचा तर त्या पावसाच्या पाण्यामध्ये छानपैकी हुंदळत. जसे लहान मुलं पावसाच्या पाण्याचा आनंद घेतात तसंच इथे हे पशूंच्या जनावरांची पिल्लू पण त्यांचे बछडे सिंहकन्या, श्वानकन्या आनंदित घ्यायचा पावसाच्या पाण्याचा. पुढे लेखक सांगतात की जळगावला बॅडमिंटन टुर्नामेंट्स होत्या. सोनालीला घेऊन मी कोर्टावर गेलो. तिथे माझे मित्र डॉक्टर आठवले आपल्या अल्सेशियन कुत्र्याला घेऊन आले होते. चांगला उंच व दांडगा कुत्रा होता तो. त्याची व सोनालीची गाठ पडली. मग आता लेखक अजून एक त्यांच्या जीवनातील अनुभव आपल्याला सांगत आहेत की जळगावला ते गेले होते, तिथे बॅडमिंटनच्या टुर्नामेंट्स होत्या आणि लेखकांप्रमाणे त्यांचे अनेक मित्रसुद्धा तिथे आलेले होते आणि त्यापैकीच एक त्यांचा मित्र होता आठवले म्हणून, डॉक्टर आठवले म्हणून. त्यांच्याबरोबर त्यांनी पाळलेला त्यांचा अल्सेशियन्स कुत्रा हा घेऊन आलेले होते. आता आपण जर पाहिलं तर कुत्र्यांचे अनेक प्रकारच्या जाती असतात आणि त्या जातीप्रमाणे त्यांचे आकार, रंगरूप पण वेगवेगळे असतात. काही काही कुत्रे एकदमच केसाळलेले वगैरे असतात, तुम्ही पाहत असाल. वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांचा उपयोग पण वेगवेगळ्या प्रकारे केला जातो की तुम्ही पाहत असाल की पिक्चरमध्ये वगैरे पाहिलं असेल, फिल्ममध्ये वगैरे किंवा कार्यक्रमांमध्ये वगैरे पाहिलेलं असेल की काही प्राणी जे असतात, कुत्र्यांचे पिल्लू जे असतात ते अत्यंत खूप हल्ला करण्यासाठी किंवा ते चोरांना वगैरे पकडण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे कुत्रे असतात. तर त्याच्याचपैकी एक जात म्हणजे अल्सेशियन्स जातीचा कुत्रा. तर त्यांच्या मित्राने त्या अल्सेशियन जातीच्या कुत्र्याला तिकडे घेऊन आला होता. तो कुत्रासुद्धा शरीराने अत्यंत दांडगा आणि उंच होता आणि त्यावेळेस लेखक सांगतात की मी सोनालीला तिकडे कोर्टावरती घेऊन गेलेलो होतो आणि तिथे सोनालीची आणि मग त्या अल्सेशियन कुत्र्याची भेट झाली.
आधी त्या कुत्र्याला हे मांजराचे पिल्लू आहे असं वाटलं असावं. तो तिच्या अंगावर धावला. आता तुम्ही पाहिलं असेल की कुत्र्याचं आणि मांजरीचं कधीच जमत नाही, ते दोघं एकमेकांवरती भांडत असतात. तुम्ही सर्वसामान्य रस्त्याने येता जाताना पाहिलं तरी तुम्हाला दिसून येईल की कुत्रा आणि मांजराचं कधीच जमत नाही. आणि मग जेव्हा त्या अल्सेशियन कुत्र्याने लेखकाच्या सोनालीला पाहिलं तर त्याला सुरुवातीला असं वाटलं की ही मांजरीचं पिल्लू आहे, म्हणून तो तिच्या अंगावरती धावून आला. पण सोनाली त्याच्यापुढे फारच लहान दिसत होती, पण ती किंचितही न घाबरता फिस करून त्याच्या अंगावर धावली. मग मात्र तो अल्सेशियन कुत्रा पळू लागला व सोनाली त्याचा पाठलाग करू लागले. कोर्टावरील साऱ्या खेळाडूंना हा प्रकार पाहून मजा वाटली. तर आता इथे लेखकाने सोनालीचं धाडसाबद्दल वर्णन केलेलं आहे की ती जरी आकाराने त्या अल्सेशियन कुत्र्याच्या मानाने जरा लहान वाटत होती, सोनाली त्याच्यापुढे लहान वाटत होता आणि तो तिच्या अंगावरती जेव्हा धावून आला पण ती घाबरली नाही. फक्त एक छोटीशी फिस अशी डरकाळी त्याच्या अंगावरती त्याने सोनाली धावली. आणि मग त्यावेळेस अल्सेशियन कुत्रा पळू लागला आणि त्याचा सोनाली पाठलाग करू लागला. आणि ही त्यांची गंमत त्या कोर्टामध्ये ज्या बॅडमिंटन टूरसाठी जे काही खेळाडू आले होते ते ह्या कुत्र्याची आणि त्या सिंहकन्याची गंमत पाहून हसत होतं, त्यांना ती मजा वाटत होती. रुपालीपेक्षा सोनालीची वाढ एकदम झपाट्याने झाली. ती चांगलीच मोठी दिसू लागली. वाढत्या वयाप्रमाणे सोनालीच्या आहारातही मी वाढ केली. आता सोनाली 5 महिन्यांची झाली होती. आता लेखक सांगत आहेत की जसे जसे दिवस वाढू लागले तसे तसे रुपाली आणि सोनाली यांच्यामध्ये शारीरिक बदल होत गेले. आता जवळजवळ 5 महिन्यांचे झालेले होते दोघं पण 5 महिन्यानंतर सोनालीची वाढ रुपालीच्या वाढपेक्षा अगदी झपाट्याने झाली आणि ती चांगलीच मोठी दिसू लागली होती. आता ती सिंहकन्या आहे म्हटल्यावरती तिचं आता 5 महिन्यामध्ये तिची वाढ भरपूर झालेली होती. आणि वाढत्या वयाप्रमाणे तर तिच्या आहारामध्ये सुद्धा लेखकाने वाढ केलेली होती. सोनालीचं जेवण 3दा होत असे. सकाळी नाश्त्यासाठी तिला दूध आणि अंडी देत होतो. दुपारी जेवताना मी तिला खिमा देत असे. रात्री मात्र सोनाली शुद्ध शाकाहारी जेवण जेवत असे, दूधपोळी नाहीतर दूध भाताचं. आणि त्यासाठी मग ती आमच्या गंगूबाई स्वयंपाकणीशी लाडीगोडी लावे. आता इथे लेखक सांगत आहे ते आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की एखाद्या घरातील आईवडील एखाद्या मुलाचं जसं पालन पोषण करतात त्याचप्रमाणे इथे लेखकाने सिंहकन्या आणि श्वानकन्याबरोबर आपल्या बाळाला जसं आपण जीव लावतो त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये लेखकाने तशीच काळजी घेतलेली आहे. आता सोनाली शारीरिक दृष्टीने वाढत होती त्यामुळे तिची भूक पण वाढली होती, म्हणून लेखक इथे सांगतात की तिचा आता जेवणाचा वेळा पण मी वाढवलेला होत्या. अगोदर आता तिचे 3 वेळा तिला जेवण द्यावं लागायचं. सकाळी नाश्त्यामध्ये दूध आणि अंडी दिले जायचे. दुपारी जेवताना मग लेखक तिला मटणाचा खिमा वगैरे देत होते. पण संध्याकाळी मात्र लेखकाने तिला शुद्ध शाकाहारी जेवणच द्यायला सुरुवात केलेली होती. आणि ह्या शाकाहारी जेवणामध्ये दूध पोळी किंवा दूध भात देत होते. आता तुम्हाला माहिती आहे की जंगलामध्ये राहणारे प्राणी हे अधिकतर मांसाहारी असे प्राणी असतात, त्यांना मांसच अधिक प्रिय असतं. पण इथे लेखकाने सोनालीला शाकाहारी जेवणाची सुद्धा सवय लावलेली होती. आणि मग त्यावेळेस लेखक सांगतात की दूध पोळी किंवा दूध भात जेव्हा खायचं असेल मग तेव्हा ती काय करायची, स्वयंपाकघरामध्ये जायचे आणि लेखकाची जी स्वयंपाकीण होती गंगूबाई तिला थोडी लाडीगोडी लावायची, म्हणजे थोडी तिच्याबरोबर मस्का वगैरे तिला लावायची जेवणासाठी. जेवायची वेळ झाली की ती स्वयंपाकघरात जाई आणि स्वयंपाकीण बाईच्या पायात घोटाळत राही, त्यांच्या भोवती फिरत राही, तोंडानं लाडीक आव आव करत त्यांच्याकडे जेवणाची मागणी करी. पण तिचं जेवण ताटलीत टाकलं की ती गुरगुरायला लागे. ताटली खाली ठेवली की ताटलीवर तुटून पडे. जिभेने ताटली चाटून पुसून साफ करून होईपर्यंत तोंडानं तिची गुरगुर चालूच राही. दूध पोळीने दूध भात खाणारी जगातली ही एकमेव सिंहिणी असावी. इथे बघा लेखक सांगत आहेत की ज्या वेळेस तिला भूक लागायची त्यावेळेस ती स्वयंपाकघरात जायची आणि त्या स्वयंपाकीण बाईला थोडा लाडीगोडी लावायची. आणि जेव्हा का तिला एकदा त्या ताटलीमध्ये तिचं खाणं मिळायचं तर ती गुरगुर करायला लागायची. आता तुम्हाला माहिती आहे प्राण्यांची सवयच असते ती. आणि मग ती जोपर्यंत ते ताटलीतलं त्या डिशमधील पूर्ण अन्न चाटून पुसून साफ करत नाही तोपर्यंत तिचं काय तोंडाची ती गुरगुर थांबायची नाही. आपण पण पाहतो की लहान मुलांना जेवायला देताना ते काही शांतपणे जेवत नाहीत,
त्यांच्या पण काही ना काही विशिष्ट क्रिया, विशिष्ट आवाज चालूच असतात. खेळकरपणा त्यांच्यामध्ये असतो. तसंच मग इथे लेखकाला सांगायचं की ह्या सोनालीला पण एकदा जर भूक लागली ना तर भूकवरती तिचं नियंत्रण नाही राहायचं. तिला भूक लागल्यानंतर, जेवण मिळाल्यानंतर ती कधी पोट भरून खाते असं तिला व्हायचं आणि मग त्यावेळेस तिचं ते गुरगुरणं चालत राहायचं. आणि आता लेखक पुढे अजून एक गोष्ट सांगत आहेत की जगातील एकमेव सिंहिणी अशी असेल की ती शाकाहारी जेवण घेत असेल, म्हणजेच दूध पोळी आणि दूध भात खाणारी असावी. आता आपल्याला तर माहिती आहे जंगलामध्ये राहणारे जे वन्य प्राणी असतात ते अधिकतर मांसाहारी जेवण करणारे असतात, पण इथे लेखकाने सोनालीला शाकाहारी जेवणाची सवय लावलेली होती. म्हणून लेखक इथे म्हणतात की जगातील एकमेव अशी सिंहीण असेल की तिला दूध पोळी आणि दूध भाताची सवय लागलेली होती, अर्थात शाकाहारी जेवणाची सवय लागलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आत्तापर्यंत आपण अभ्यासलं की एखाद्या लहान घरातील बाळावरती आपण जसे संस्कार करत असतो, जसं त्यांना सवय लावत असतो आणि ज्या प्रकारे त्यांची काळजी घेत असतो, त्यांच्या शारीरिक वाढीप्रमाणे, त्यांच्या वाढत्या वयाप्रमाणे आपण ज्या ज्या गोष्टी त्यांच्यासाठी करत असतो त्याच गोष्टी लेखक तेवढ्याच स्नेहाने, तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच जिव्हाळ्याने ह्या कुत्र्याच्या पिल्लूबरोबर आणि सिंहाच्या पिल्लूबरोबर करत होत्या. तर ह्यामधून लेखकाचा पाळीव प्राण्यांबद्दल असलेलं सहृदयता, त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम इथे व्यक्त होत आहे. पुढे लेखक सोनाली आणि रुपालीच्या त्यांच्या जीवनातील अनुभवाबद्दल आपल्याला माहिती करून देणार आहेत. त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, परंतु तो अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.